5, 4, 3, 2, 1. आघार खुर्द येथील श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय आघार खुर्द विद्यालय प्रवेशद्वार व शाळेच्या इमारत संरक्षण भिंत व कोनशिला फलकाचे उद्घाटन व विद्यार्थ्यांसाठी शालेय बस शुभारंभ माननीय नामदार दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दिनांक 17 ऑगस्ट वार रविवार रोजी उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नानासाहेब बोरस्ते माजी शिक्षक आमदार हे होते। कार्यक्रमाला तालुक्यातील जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते। माजी सरपंच दौलत जयराम मोरे आघार खुर्द व सरपंच सरदार सिंग ठोके आघार खुर्द व सौंदाणे सरपंच श्री चेतन दादा पवार होते। कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे माननीय श्री कोमल सिंग हिलाल पाटील संस्थापक सरचिटणीस, श्री दत्तू मोहन मगर अध्यक्ष, श्री रमेश सोमसिंग ठोके उपाध्यक्ष, श्री महेंद्र कोमल सिंग पाटील उपाध्यक्ष, श्री पांडुरंग जिप्रू ठोके चिटणीस, डॉक्टर श्री जितेंद्र कोमल सिंग पाटील संचालक, निर्मला कोमल सिंग पाटील संचालिका, सौ जयश्री महेंद्र पाटील सदस्य व श्रीमती मनीषा वाघ सदस्य यांनी केले। मुख्याध्यापक हेमंत मगर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले। कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। एकदा इकडे सर डॉक्टर साहेब बघा एकदा समोर डॉक्टर साहेब त्यांनी सहर्ष स्वागत केलेलं आहे। त्यानंतर त्यांनी लगेच सर्वोच्च माता विश्वाचे दैवत यांचे आशीर्वाद घेत आहेत। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे ज्वलंत असा स्वाभिमान बाळगणारे महाराणा प्रताप या त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे। आपण मोठ्यांनी घोषणा द्यायची, जय छत्रपती शिवाजी महाराज की, महाराणा प्रताप की। या ठिकाणी जय शिवराणा आशीर्वाद घेऊन मी पाहुण्यांना विनंती करत आहोत की त्यांनी या ठिकाणी जी आपली भारतीय बैठक व्यवस्था केलेली त्या
व्यवस्थेवर असं नसतं वाटतंय. आदरणीय सुरेश नाना निकम यांना मी विनंती करतोय की त्यांनीही स्टेजवर येऊन आपलं आगमन करायचंय. भेटवस्तू म्हणून देत आहोत. असं म्हणतात की वाचाल तो वाचेल. जे पुस्तक आपण पुढील सत्कार मूर्ती आहेत आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री महेंद्रसिंग पाटील इंजिनियर साहेब यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार भुसे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. उर्वरित पाहुण्यांचा सत्कार कार्यक्रमानंतर केला जाईल. जनता विद्यालय मालेगाव जिल्हा नाशिक शाळेच्या इमारत संरक्षण भिंत प्रवेशद्वार कोनशिला फलकाचं उद्घाटन आणि विद्यार्थ्यांसाठी स्कूलबसचा शुभारंभ असा एक एकत्रित कार्यक्रम संस्थेच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला. आज या सगळ्या कार्यक्रमांचं उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते माननीय नामदार दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते या ठिकाणी सगळे कार्यक्रम संपन्न झाले आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नानासाहेब भरस्ते यांनी या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील बरेचसे चांगली मंडळी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना काहीतरी विचार मांडण्याची ताकद त्यांच्या मनामध्ये आहे अशी माणसं या ठिकाणी उपस्थित झाली. त्याच्यामध्ये शेतकरी असतील, काही शिक्षण क्षेत्रातले असतील, काही औद्योगिक क्षेत्रातले असतील, काही शेतकरी क्षेत्रातले असतील, शेती व्यवसायातले असतील. आज या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाला. यामध्ये ज्येष्ठ नेते नानासाहेब भरस्ते, सुरेश नाना निकम, बापूसाहेब पवार, रमाजी भाऊ, रवी आबा, तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते, संजू बापू, आर के देवरे साहेब, ही सगळी मंडळी या ठिकाणी या संस्थेवर अध्ययन करण्यासाठी आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आले. आज या ठिकाणी साहेबांच्या हस्ते सगळं कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. साहेबांना मी विनंती करेन, समाज प्रवर्तनाचं परिवर्तनाचं साधन, आपण समाजाचं साधन म्हणून ज्या गोष्टीकडे पाहतो ते म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे शिक्षणानेच खऱ्या अर्थानं देशाची प्रगती होत असते. भारतीय शैक्षणिक चळवळीची महत्त्व असलेलं महाराष्ट्रातील शैक्षणिक विचारवंतांनी या ठिकाणी शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल केलेले आणि म्हणून आज आपल्या खेडेगावामध्ये वाड्यावाड्यामध्ये शाळेची व्यवस्था शासनामार्फत झालेली आहे. भाषण ऐकायचं आहे, मार्गदर्शन ऐकायचं आहे, त्यांना भरपूर वेळ मिळावा आणि मेन उद्देश आपला तोच आहे. आणि म्हणून मी कार्यक्रमाचा जरी अध्यक्ष असलो तरी भाषण करायला त्यांच्या आधी मी संधी घेतलेली आहे. आज सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आधार खुर्द मालेगाव जे तालुका मालेगाव या ठिकाणी आज जनता विद्यालय आधार खुर्द यांच्या या शाळेच्या इमारतीचं संरक्षण भिंतीचं उद्घाटन नामदार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. त्याचबरोबर प्रवेशद्वार, कोनशिला फलक आणि शालेय बस याही गोष्टींचं उद्घाटन झालेलं आहे. आपण आपल्या मंत्री महोदयांची वाट त्याच्यासाठी पाहत होतो की काहीतरी आपल्याला निमित्त हवं आहे आणि त्यांनी आपल्या गावामध्ये यावं, त्यांचं आपण अंतःकरणपूर्वक स्वागत करावं. गावकऱ्यांचं, ग्रामस्थांचं, पंचक्रोशीतील या सर्व नागरिकांचं, विद्यार्थ्यांचं, शैक्षणिक संस्थेचं प्रेम हे दादासाहेबांवरती आहे. पण दैनंदिन कामाच्या व्यस्त प्रोग्राममध्ये तुम्ही त्यांना निवडून दिल्यापासून तुमची त्यांच्याशी मोकळेपणाने भेट होत नव्हती. ही संधी आपण या ठिकाणी घेतली, त्याबद्दल तुमच्या मलाही आनंद झालेला आहे. नामदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना दादा
म्हणून त्याचा परिचय आहे. दादा म्हणजे आपले सर्वांच्या कुटुंबातील वडील भाऊ. तेव्हा या बंधूचं छत्रछायाखाली आपण वावरत आहोत. आपल्याला पूर्ण आत्मविश्वास आहे की आपल्या या भागातील लहान मोठी जी कामं आहे ते निश्चितपणे मार्गी लागतील आणि आपल्या या विभागाचा विकास कायापालट होईल. आभार व्यक्त करतो. मला वाटतं की टाळ्या वाजून महेंद्रचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. आपण आपल्या गावाचं, आपल्या या मातीचं काही देणं लागतो आणि आपल्याच गावाच्या या पंचकृषीच्या विद्यार्थ्यांना काही चांगल्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. आता आपल्या वडिलांवर जी काही संस्थेची जबाबदारी आहे त्या माध्यमातून आपणही या मातीचं काही देणं लागतो. या भावनेतून महेंद्रजी ठोके साहेबांनी मला वाटतं की हे शाळेचं कुंपण आणि विद्यार्थ्यांच्यासाठी बस सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून गावाच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो. नानासाहेब, प्रत्येक गावागावामध्ये असे महेंद्र ठोके निर्माण होण्याची आवश्यकता आहे. आपण म्हटले ते काही गोष्टींमध्ये वस्तुस्थिती आहे. काळाच्या ओघानुसार काही बदल त्या ठिकाणी होत असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये, कोणतेही क्षेत्र असू द्या, काही चांगली लोक असतात, दोन लोक काही चुकीचं काम करणारी पण असतात आणि त्या दोन चुकीचं काम करणाऱ्या लोकांमुळे त्या पवित्र क्षेत्राची त्या ठिकाणी बदनामी होत असते. आज आपण जर पाहिलं, आता येण्याच्या पूर्वी आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेलो होतो. अतिशय छान शाळा गावाने आणि प्रशासनाने मिळून त्या ठिकाणी केलेली आहे. आमचे जे शिक्षक बंधू भगिनी आहेत, अतिशय कष्टपूर्वक, काही ठिकाणी सुविधा पण नाही, तरी पण त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये पवित्र ज्ञानदानाचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न करत आहे. आणि म्हणून मला वाटतं की सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून जे काही जनता विद्यालय आपल्या आगारचं कार्यरत आहे, या विद्यालयाच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य, अनेक चांगले विद्यार्थी घडवण्याचं पवित्र कार्य गेल्या अनेक वर्षांच्या पासून संपन्न केलेलं आहे. आत्ताच बोलत असताना माहिती मिळाली की आपल्या या शाळेतून काही विद्यार्थी अमेरिकेत आहेत, काही विद्यार्थी चीनमध्ये पण त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी आपल्या गावाचं नावलौकिक मोठा करत आहेत. याचा अर्थ असा आहे की या शाळेच्या व्यवस्थापनाने, या शाळेच्या आमच्या गुरुजनांनी अतिशय कष्टपूर्वक अतिशय चांगलं शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आजचा हा एक चांगला उपक्रम आपल्या या शाळेमध्ये संपन्न होतो आहे. याबद्दल सर्व संस्थेचं आणि आपल्या संपूर्ण स्टाफचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्हाला धन्यवाद देतो.